अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच शनिवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। कुठल्याही शनिवारी जर तुम्ही हे काही उपाय आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा असंख्य पटीने लाभ तुम्हाला होत जाईल। घरातील नकारात्मकता आणि जी वाईट शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल। इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। ज्या ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील आणि तुमची कामे मार्गी लागतील। खरं तर शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी, घरामध्ये जी इडापिडा वास करत असेल, जे संकट असतील किंवा जे अडथळे येत असतील, ह्या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर काढण्यासाठी शनिवारचा प्रत्येक उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो। बघा, असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। ज्यांच्याही घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप जास्त आहे, सतत कामांमध्ये अडथळे येत आहेत, धनाचे मार्ग बंद झालेले आहेत, घराला किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला कोणीतरी नजर लावलेली आहे, घरात काहीतरी सतत संकट येत आहे, अपघात होत आहे, काहीतरी दोष लागलेला आहे, आजारपण येत आहे, असं काहीही तुमच्या घरामध्ये जर घडत असेल तर आता जे काही शनिवारचे उपाय सांगणार आहे यातील एक उपाय, दोन उपाय, जसे जमतील तसे उपाय करत चला। तुम्हाला मी खात्रीने सांगते, कितीही मोठ्या संकटातून बाहेर याल, कितीही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या नकारात्मक शक्ती संपून जातील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, जर तुमच्या घरामध्ये सतत कलह होत असतील, सतत भांडणं होत असतील, घरामध्ये सतत एकमेकांबरोबर काही ना काही वाजत असेल, कुणाचंच कुणाशी पटत नसेल, तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे। आजपासून सुरू करा। प्रत्येक म्हणजे तुम्ही 4 शनिवार 8 शनिवार करून बघा। तुम्हाला काय करायचंय, आपल्या घरामध्ये ज्या दरवाजाच्या कड्या असतात, लोखंडाचे काही साहित्य असं लोखंडाचं, बिजागऱ्या असतात किंवा एखाद्या गाडीचं इलेक्ट्रॉनिक काही साहित्य असेल, त्या प्रत्येक लोखंडाच्या साहित्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं। कुठलंही तेल घाला, भाजीचं तेल घाला, स्वयंपाकाचं तेल घाला, जे डोक्याला केसांना ऑइल लावतं ते घाला, कुठलंही तेल तुम्हाला एक थेंबभर त्या प्रत्येक लोखंडाच्या वस्तूंवरती टाकायचं आहे। या उपायाने तुमची सगळी भांडणं, कलह संपून जातील आणि तुमच्या घरामध्ये एक उपाय येईल। याच्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे घरामध्ये जर जळमट झालेली असतील, घरामध्ये जर काही घाण कचरा असेल किंवा घरामध्ये आपण म्हणतो की जुन्या वस्तू आपण ठेवलेल्या असतील, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला शनिवारच्या दिवशी घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत, जळमटं काढायच्या आहेत। घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसायचा आहे, उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे। या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा हे सगळं घराच्या बाहेर निघून जाईल। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते की छोटे छोटे प्लास्टिकचे ग्लास असतील किंवा एखादी तुटलेली वस्तू असेल किंवा फुटलेली एखादी वस्तू असेल, आपण ते जे काही साहित्य आहे ते एक भंगार म्हणून असेल का होईना आपण ते साठवून ठेवतो। नंतर बघू काय करायचं, एखाद्या भंगारवाल्याला देईल, बघू पुढे, असं आपण विचार करून ते खूप आपल्या घरात साठवून ठेवतो। पण हे साठवलेलं जे काही अडगळीचं साहित्य म्हणजे प्लास्टिकच्या तुटलेल्या फुटलेल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या आपल्या घरामध्ये इडापिडा वाढवतात। ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आजारपण वाढवतात। या वस्तू आपल्या घरामध्ये कलह करतात। जर तुमच्या घरामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या मोडलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या अशा काही वस्तू असतील तर तुम्हाला त्या शनिवारच्या दिवशी घराच्या बाहेर काढायच्या आहेत। शनिवारच्या दिवशी घराची स्वच्छता केल्याने आणि घरामध्ये असणाऱ्या तुटक्या मुटक्या वस्तू घराच्या बाहेर फेकून दिल्याने आपल्या घरामध्ये सुख येते, समृद्धी येते, ऐश्वर येते, घराची भरभराट होते। जर तुमच्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल, बऱ्याच वेळा अगदी 99% लोकांना पितृदोष असतो। तुम्ही सांगाल की ताई आत्ताच तर माझ्या घरात कोणीतरी वारलंय, लगेच कसा दोष लागणार? पितृदोष हा 3 पिढ्यांपासून आलेला असतो। मागची, त्याच्या आधीची कुणी ना कुणी आपल्या घरामध्ये अतृप्त होऊन गेलेलं असतं आणि त्याचा थोडा जरी दोष आपल्याला असेल तर खूप अडथळे येतात, खूप संकट येतात, सतत अपघात होतात, घरात एखाद्याचा विवाह जुळत नाही, अशा असंख्य गोष्टी होतात। त्याच्यासाठी बेस्ट उपाय मी तुम्हाला सांगते, शनिवारच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे जाताना एक शुद्ध
एक दिवा घेऊन जायचा आहे आणि त्याच्यामध्ये शुद्ध रुईचं किंवा तिळीचं तेल घालायचं आहे. नसेल तर घरामध्ये जे कुठलं तेल असेल ते तेल तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शिवाय तिथे बसून तुम्हाला 108 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडावरती आपल्या पितरांचा वास असतो किंवा जे पित्र आहे ते जागृत असतात आणि जेव्हा तुम्ही शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावता, म्हणजे रुईचा असेल राईचं असेल किंवा मग तुम्ही जर तिळीचं असेल, असा जर दिवा तुम्ही प्रत्येक शनिवारी या पिंपळाच्या झाडाखाली लावत गेलात तर तुमचे जे पित्र आहेत ना ते पित्र तृप्त होतात आणि जेव्हा पित्र तृप्त होतात तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देतात. मग संकटातून मुक्तता होते, इच्छा पूर्ण होते, सगळे अडथळे जे आहेत ते दूर होतात. याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त काहीतरी नकारात्मकता आलेली आहे, कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही आहे, कुठलंच काम मार्गी लागत नाही आहे, घरात नकारात्मक शक्तींचा वास खूप जास्त आहे, असं जर तुम्हाला काही वाटत असेल किंवा घरामध्ये अगदी शांत वाटत असेल, बऱ्याच वेळा असं वाटतं की घरात बसूही नाही, घरामध्ये बसले की डोक्यात खूप विचार येतात, म्हणजे कळतंय की घरात काहीतरी बाधा आहे किंवा घरामध्ये काहीतरी मला त्रास आहे, असं वाटत असेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे शेंडीवाला. त्या नारळाची शेंडी आपल्याकडे राहील अशा पद्धतीने तो नारळ आपल्याकडेच पकडायचा आहे. पकडून तो स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे. स्वतःवरून 7 वेळा उतरवून झाला की त्याच्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा हा उतरवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये तुम्हाला 24 तास हा नारळ ठेवायचा आहे. शेंडी आपल्याकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. 24 तास त्याला हात लावायचा नाही, काही करायचं नाही. 24 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर तो नारळ घ्यायचा आणि वाहतं पाणी असेल त्याच्यामध्ये सोडून द्यायचा किंवा जर एखादं झाड वगैरे तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर थोडीशी जमीन तिथे खोदा, म्हणजे माती थोडी बाजूला करा आणि त्या मातीमध्ये हा नारळ दाबून द्या. अगदी पूर्ण नाही दाबला गेला तरीही चालेल, पण थोडासा त्या मातीमध्ये दाबून टाका. याने तुमच्या घराची बांध खुली होईल, तुमच्या मध्ये किंवा तुम्हाला कुणी जर नजर लावलेली आहे तर त्यातून मुक्तता होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. याच्यानंतर इच्छा पूर्ण होण्यासाठी आता शेवटचा उपाय. किती कठीण तरी एखादी इच्छा असेल जी काही केल्या इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि पांढऱ्या रुईचं तुम्हाला एक पान घ्यायचं आहे. ठीक आहे, पांढऱ्या रुईच्या पानावरती तुम्हाला तुमची जी अगोदर हे पान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे, याला थोडं अत्तर लावायचं आहे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हळदीने, कुंकवाने किंवा शेंदुराने तुम्हाला त्या पांढऱ्या रुईच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे. त्या पानाच्याच वरती तुम्हाला हा नारळ पकडायचा आहे. या दोनही गोष्टी तुम्हाला तुमच्या दोनही हातांमध्ये घेऊन इच्छा व्यक्त करायची आहे. घराच्या दक्षिण दिशेला बसा किंवा देवघराच्या समोर बसा. त्याच्यानंतर 7 वेळा हनुमान चालीसा म्हणा आणि हा नारळ घेऊन आपल्या आजूबाजूला, गावात, शेजारी पाजारी कुठेही जिथे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जा. तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ आणि हे जे पांढऱ्या रुईचं पान आहे ते हनुमंतांच्या चरणी अर्पण करायचं आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून पुन्हा एकदा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही घरी निघून येऊ शकता. पुढचा शनिवारी येण्याच्या आत तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. आडलेलं जे काम आहे ते मार्गी लागेल. मनातील प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होत जाईल. तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जेवढ्या गोष्टी तुम्हाला शनिवारच्या दिवशी शक्य आहेत तेवढ्या गोष्टी आवर्जून करा, कारण याचा जो लाभ आहे तो तुम्हाला असंख्य पटीने होत जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.